नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वीट कॉर्नची भजी मी कशी बनवते। त्याची रेसिपी एकदम साधी सोपी सिंपल अशी आहे। तर मी कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये स्वीट कॉर्न घेतलेला आहे, त्याला सोलून घेतलेल्या हाताने चाकूने जरी कट केलं तरी चालते, बारीक केलं तरी। तर मी स्वीट कॉर्न एका भांड्यामध्ये घेतलेले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 4 चमचे बेसन घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं अजवाईन आणि जिरं पण घालून घेणार आहे। त्यानंतर जिरं पावडर थोडंसं घालून घेणार आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मिरची पावडर आणि मीठ थोडंसं घालून हे मिश्रण सगळं एकत्र करून घेणार आहे। भजी एकदम छान मस्त होतात, तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता। आणि हे सगळं मी मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी जसं थोडं पाणी लागेल तसं मी पाणी घालून घेणार आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं हळद घालून घेतलेलं आहे। हळद मी घालायला विसरलेले म्हणून मी आता हळद घालून घेतलेलं आहे। त्यानंतर हे पीठ सगळं मी एकत्र करून चमच्यानं मिक्स करून घेणार आहे। हे सगळं मी चमच्यानं गाठी वगैरे राहायला नको म्हणून मी सगळं चमच्यानं मिक्स करून घेत आहे। आणि मला त्याच्यामध्ये थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे। लहान मुलं पण आवडीने खातील, मस्त छान लागते। आता का बारिश का मौसम आहे, स्वीट कॉर्न तरी भरपूर भेटतील। मी अशा प्रकारे हे मिक्स करून ठेवलेलं आहे। त्यानंतर इकडं मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ऑलरेडी गॅसवर ठेवलेलं होतं आणि तेल पण गरम झालेलं आहे। तर मी चमच्यानं हे पकोडे बनवून घेणार आहे। चमच्यानं असं मी हळूहळू सोडून घेतलेलं आहे आणि त्याला आता मी दोन्ही बाजूनं मी तळून घेणार आहे। चाकून मी हलवून घेतलेलं आहे। मस्तपैकी छान असं वास सुटलेला आहे। बघा मस्तपैकी माझे असे पकोडे तयार झालेले आहेत स्वीट कॉर्नचे। आता मी हे साईडला काढून घेणार आहे प्लेटमध्ये। त्याच्यातलं आधी तेल सगळं मी काढून घेतलेलं आहे। हे असं मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर दुसरं पण मी तसंच मी चमच्याने सोडून घेतलेलं आहे। ते पण व्यवस्थित असं दोन्ही बाजूनं तळून घेणार आहे। त्यानंतर इकडं मी मिरचीचे पण पकोडे बनवून घेणार आहे। आता त्याच्यामध्ये मी एक मिरची घालून मी हे पकोडे तळून घेणार आहे। बघा अशा प्रकारे त्याला पण मी असं दोन्ही बाजूनं तळून घेतलेलं, मस्त छान टेस्टी स्पायसी एकदम छान लागते। बघा अशा प्रकारे माझे हे पकोडे तयार झालेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।